नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती 2026-27 ची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे। त्यासाठी आपल्याला सुद्धा आपली जी काही तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने करायची आहे, परीक्षा भिमुख करायची आहे, स्मार्ट पद्धतीने करायची आहे आणि जास्तीत जास्त जो काही फोकस द्यायचा आहे तो प्रश्न सोडवण्यावरती आणि रिव्हिजन वरती द्यायचा आहे। त्याचबरोबर बऱ्यापैकी मुलं असे असणार आहे जे नव्याने पोलीस भरतीची तयारी करताय, कुठं जुने मुलं असतील तर त्यांचा जो काही स्कोर आहे तो 60-70 मार्कांमध्ये अडकत असतो किंवा 75च्या पुढे जात नसतो, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। जाहिरात जरी पुढच्या 2 ते 3 महिन्यांना आली, 4 ते 5 महिन्यांना आली तरी परीक्षेसाठी तुम्हाला 6 महिने तरी वेळ मिळणार आहे। बघा किती, 6 महिने तरी वेळ मिळणार, कारण आधी फिजिकल घेतल्या जात असतं, त्यानंतर तुमची परीक्षा असते। मग या 6 महिन्यामध्ये आपण कसा प्लॅन केला पाहिजे, काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, जेणेकरून 6 महिन्यात पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षेमध्ये तुम्ही 90+ गुण घेऊन येणार आणि लेखी परीक्षेला 90+ गुण आले की तुमचं सिलेक्शन हे जवळजवळ फिक्स होत असतं। ठीक आहे, मग जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कशा पद्धतीने प्लॅन केला पाहिजे आणि एखादी 2 भरती ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे ज्यांचा स्कोर 60-70 मार्काच्या पुढे जात नाही, त्यांनी सुद्धा काय चेंजेस केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींबाबत आपण डिस्कस करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमचे जे मित्र पोलीस भरतीची तयारी करताय त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे। माहितीसाठी, अपडेटसाठी, अभ्यासाच्या तयारीसाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या चॅनलला फॉलो सुद्धा करून ठेवायचं आहे। आता बघा, तुम्ही वेगवेगळ्या हालचाली बघितल्या असेल, पोलीस भरतीच्या जाहिरातीचं वातावरण तयार झालेलं आहे, प्रोसेस सुद्धा तिकडे सुरू झालेली आहे। या भरतीमध्ये सर्वात जास्त जागा आतापर्यंत ज्या भरत्या झाल्या 15,500, त्यानंतर अगोदर 17,000, या भरतीमध्ये 20,000पेक्षा सुद्धा जास्त जागा असण्याची शक्यता आहे। म्हणून चान्स खूप मोठा आहे, संधी आहे तुमच्याकडे की यापैकी एक जागा तुम्हाला मिळाली पाहिजे। पण स्पर्धा सुद्धा वाढत आहे, कॉम्पिटिशन वाढत चाललेले, त्यासाठी आपली तयारी सुद्धा परफेक्ट असली पाहिजे। आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की माझं सिलेक्शन होणार आहे। पण हा विश्वास केव्हा येणार, जेव्हा लेखी परीक्षेला 90पेक्षा जास्त गुण तुम्हाला इकडे डेमो टेस्ट मध्ये वगैरे येत असतील तेव्हा तो विश्वास येणार आहे। ठीक आहे, जाहिरात तर लवकरच येणार आहे, पण जाहिरात येण्यापेक्षा त्या जाहिरातीमध्ये, त्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे। आपलं सिलेक्शन झालं तेव्हा जाहिरात येऊन फायदा आहे। मग काय होत असतं, जाहिरात येत असते, तुम्ही भरती देऊन देतात, बाकीच्या मुलांचं सिलेक्शन होतं आणि तुम्ही घरी बसणार। मग असं व्हायला नको, म्हणून त्यासाठी आपल्याला काय करायचंय, अभ्यासाचं नियोजन परफेक्ट करायचंय। फक्त 4 ते 5 स्टेप सांगणार आहे, त्या 4 ते 5 स्टेप जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या तर सुरुवातीपासून तयारी कशी करायची ही एक गोष्ट क्लिअर होणार। त्याचबरोबर लेखी परीक्षेला 90+ गुण कसे मिळवत असतात मुलं, पहिल्या प्रयत्नात पोलीस भरती करणं शक्य आहे का, पास होणं शक्य आहे का, या सगळ्या गोष्टींवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। आता बघा, ज्यांना सुरुवातीपासून तयारी करायची असेल त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवरती बेसिक टू ॲडव्हान्स स्वप्न खाकी बॅच सुरू आहे। अगोदरची जी स्वप्न खाकी बॅच होती त्यामधून अभ्यास करून 6 ते 7,000 मुलांचं पोलीस भरतीमध्ये फायनली सिलेक्शन झालेलं आहे। ही बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे। जुन्या बॅच मधलं कोणतंही लेक्चर याच्यामध्ये नसणार, सगळे नवीन लेक्चर असणार। अनलिमिटेड वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकतात। होमवर्क नोट्स म्हणून नवीन उपक्रम आपण चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला गणिताच्या सगळ्या नोट्स मिळणार आहे। प्रत्येक प्रकरणाच्या टाईप वाईज तुम्हाला काढून दिलेल्या आहे नोट्स, म्हणजे जसं पुस्तक असतं त्याच पॅटर्न मध्ये काही गोष्टी आम्ही भरून दिलेल्या आहे, काही तुम्हाला भरायच्या आहे। फ्रीमध्ये सुद्धा असणार आहे महाराष्ट्र अकॅडमी ॲपमध्ये, तुम्ही बॅच घेतल्यावरच मिळणार असं काही नाहीये। तुम्ही त्याच्या प्रिंट काढू शकता, प्रिंट काढून अभ्यास करू शकता, रिव्हिजन करू शकता, प्रॅक्टिस सुद्धा करू शकतात। आठवड्याला आपण टेस्ट सोडवत असतो, टेस्ट ठेवत असतो आणि त्या टेस्टचे 3 टॉपर काढून त्या 3 टॉपरला आपलं वर्दीचा राजमार्ग असेल, पोलीस भरती ग्रंथ भाग 1 भाग 2 असेल, पांढरा घोडा असेल, हे सगळे पुस्तकं भेट म्हणून देत असतो। ठीक आहे, प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा घेत असतो। अतिशय दर्जेदार बॅच आहे। डेमो लेक्चर या बॅच मधले तुम्ही बघा, तुमची संपूर्ण तयारी या बॅच मधून होणार आहे। बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ॲप तुम्ही डाउनलोड करायचे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पहिल्या प्रयत्नात निवड होणं शक्य आहे का। आताची जी भरती झाली बघा 2025-26 ची भरती, या भरतीमध्ये 70 ते 75% मुलं असेच होते की जे फ्रेशर होते, म्हणजे नव्यानं तयारी करणारे होते, ज्यांनी कुठंतरी 6 महिने तयारी केली, 8 महिने तयारी केली, जास्तीत जास्त 1 वर्ष तयारी केली आणि त्यांचं सिलेक्शन झालं। म्हणजे पहिल्या भरतीमध्येच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। अशा मुलांची टक्केवारी 70 ते 80%। आणि बाकीचे उरलेले जे 30% मुलं आहेत ते 5 वर्षापासून, 4 वर्षापासून, 7 वर्षापासून घासताय आणि आता त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे।
मग पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन झालेल्या मुलांनी नेमकं काय केलं होतं त्याबद्दलच आपल्याला महत्त्वाचं डिस्कस करायचंय की कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, सुरुवातीपासूनच आपल्याला कशी सवय लागली पाहिजे। मी स्वतः सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये UPSC NDA ची परीक्षा पास केली होती। 12वीला होतो मी, 12वी सुद्धा माझी कंप्लीट झाली नव्हती। 12वीला गेलो, जून मध्ये आपली समजा 12वी होते, तर सप्टेंबर महिन्यामध्ये मी परीक्षा दिली होती। सप्टेंबर महिन्यानंतर एका महिन्यानं रिझल्ट लागला, लिस्टमध्ये माझं नाव आलं। जी आर्मी अधिकाऱ्यासाठी NDA ची परीक्षा घेतली जात होती ती मी पास केली होती पहिल्या अटेम्प्ट मध्ये, आणि अभ्यास मी केला होता 7-8 महिने। ठीक आहे, UPSC साठी। फक्त माझं सांगायचं काय, मोठेपणा सांगत नाहीये की तुम्ही योग्य परफेक्ट नियोजन केलं, योग्य दिशेनं केलं, परीक्षेची डिमांड काय हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही जेवढं परीक्षेला महत्त्वाचं आहे तेवढाच अभ्यास करणार, तेवढंच रिव्हिजन करणार। कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हीच सवय आपल्याला लावायची आहे। ठीक आहे, आलं लक्षामध्ये तुमच्या? बघा, 70 ते 75% मुलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन मिळवणारे होते। मग या मुलांनी काय केलं, बऱ्यापैकी 12वी झालेली मुलं असणारे लगेच सिलेक्शन झालं। तुम्हाला सुद्धा तसंच करायचंय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन मिळवायचं आहे, आणि हे 100% शक्य आहे। बघा, 100% शक्य आहे। आता कोणत्या गोष्टी मॅटर करतात रे ते पण सांगतो। जर एखादा शाळेतून पहिल्यापासून खूप हुशार आहे, समजा आता मी माझं उदाहरण देतो, पहिलीपासून 10वी पर्यंत मी हुशारच होतो, मला 10वीला 92% आणि 10वीला माझा आमच्या जे काही शाळा आहे त्यातून पहिला नंबर आला होता, कॉलेजमधून सुद्धा दुसरा नंबर आला होता, 85% मला जवळजवळ 84% मला 12वीला होते। ठीक आहे, मग माझ्यासारखा विद्यार्थी पहिल्यापासून हुशार असतो। बऱ्यापैकी विद्यार्थी जे असतात ते या फील्डमध्ये येत नाही, ते कुठेतरी जसं की नीट असेल, बरोबर आहे, इकडं इंजिनिअरिंग असेल तिकडं जात असतात। पण काही जे मुलं आहे त्यांचा मीडियम लेवलचा अभ्यास समजा, तर ते मीडियम लेवलचा अभ्यास असणारे मुलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये पार करून जातात। ते एक महत्त्वाचं रिजन आहे। बेसिक क्लिअर असतं, अगोदर पाया पक्का झालेला असतो, त्यांचं 100% फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होणार आहे आणि शक्य आहे। ज्यांचा थोडासा अभ्यास कमकुवत असतो, बेसिक पक्क नसतं, शाळेमध्ये शेवटून नंबर किंवा 15वा नंबर, 20वा 22वा नंबर असे जे मुलं असतात शेवटचे नंबर येणारे, त्यांना थोडासा वेळ लागत असतो, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष। पण मी काही अशी मुलं बघितलेले की अशा मुलांनी सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये काय केलं, सिलेक्शन मिळवलं। पण त्यांना तिथं काय करावं लागलं, मग थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागली, जास्त एफर्ट्स घ्यावे लागले, तसे तुम्हाला घ्यावे लागणार आहे जर तुमचा त्या ठिकाणी बेस कच्चा असेल तर। बेस पक्का असेल तर त्यांच्यासाठी 100% शक्य आहे। बघा, मी सुद्धा 6-7 महिने अभ्यास केला, माझं सिलेक्शन झालं म्हणजे परीक्षा पास झाली। इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो होतो। NDA ची अगोदर परीक्षा असते, परीक्षा झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू असतो। ठीक आहे। आता बघा, 100% त्या ठिकाणी तुमचं शक्य काय म्हणू आपण, पहिल्या प्रयत्नामध्ये निवड होणं शक्य आहे। ठीक आहे, कारण माझं पहिल्यापासून बेस पक्का होता, शाळेतून पहिला नंबर येत होता, 10वीला चांगले टक्के होते, 12वीला चांगले टक्के होते, अभ्यास चांगला होता, 6 महिने अभ्यास केला, NDA ची परीक्षा पास केली। हे महत्त्वाचं एक रिझन असतं बघा, की लवकर पहिल्या प्रयत्नात पास होणं। आता 6 महिन्यामध्ये संपूर्ण तयारी होणार आहे का तुमची, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर 100% 6 महिन्यात तयारी होते। या 6 महिन्याला तुम्हाला डिवाइड करायचंय चांगल्या पद्धतीनं। एका महिन्यामध्ये 30 दिवस पकडू, 6×18 180 दिवस तुम्हाला मिळणार आहे। या 180 दिवसाचं नियोजन पोरं काय करत असतात, 1 वर्ष अभ्यास करत बसतात, मग त्या एका वर्षाचं रिव्हिजन, एका वर्षाचं त्यांचं नियोजन कसं असतं माहिती का, पहिले 5-6 महिने ते काय करणार, पहिले 5-6 महिने ते एखादी बॅच कंप्लीट करणार, एखाद्या पुस्तकातून अभ्यास करून घेणार, प्रत्येक विषयाची थेअरी समजून घेणार, एवढा कुठाना करणार। मग हे 5-6 महिने गेले, या 5-6 महिन्यानंतर मग काय करणार, तर 2 ते 3 महिने मग प्रश्न सोडवायला घेणार, प्रश्नपत्रिकांचा सराव करणार, मग मॉक टेस्ट देणार। या सगळ्या भानगडीमध्ये 1 वर्ष जातं, कधी कधी 2 वर्ष सुद्धा जातं। पण आपल्याला सुरुवातीपासून अशी सवय लावायची नाहीये, तर आपल्याला काय करायचंय, सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चालायच्या। आता बघा, आपला पोलीस भरतीचा जो काही सिलेबस आहे, तुम्हाला 180 दिवस आहे, 6 महिने, या 6 महिन्यापैकी 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण सिलेबस कव्हर करू शकता। 4 महिने जास्तीत जास्त, किती, 4 महिने म्हणजे 3×4 = 120 दिवसामध्ये। ठीक आहे, आपल्या बॅचमध्ये तर 4 महिन्याच्या आत आपला सिलेबस कंप्लीट होऊन जाणार आहे, लेक्चर कंप्लीट होणार। एकदा लेक्चर कंप्लीट झाले म्हणजे बऱ्यापैकी तयारी झाली। मग शेवटचे हे 1 ते जे 2 महिने उरलेले, याच्यामध्ये तुम्हाला काय करायची, प्रॅक्टिस, रिव्हिजन, आणि एका दिवसाला तुम्हाला 3-3, 4-4 100 गुणांच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या, त्याचं अनालिसिस करायचं। मग सर या 120 दिवसामध्ये फक्त लेक्चर करायचे का, फक्त पुस्तक वाचायचं का, नाही,
तर इथं सुद्धा डेली प्रॅक्टिस होणार आहे, डेली रिव्हिजन होणार आहे. रोजचं रिव्हिजन, रोजची प्रॅक्टिस, रोजचे लेक्चर, रोजचा सिलेबस पुस्तकामधून वाचणं, या गोष्टी जर तुम्ही डेली चालू ठेवल्या तर कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होणार, तुम्हाला सवय लागणार, तुमचा हा जो काही माइंड आहे, जो काही दिमाग आहे, तो जास्त कॅप्चर करणार त्या ठिकाणी. नाहीतर तुम्ही सगळा अभ्यास आधी करून ठेवला नंतर रिव्हिजन करतो, हीच एक महत्वाची चूक होत असते की सगळा अभ्यास तुम्ही वाचतात, सगळं गणित करून घेतात, लेक्चर करतात, पण प्रॅक्टिस आणि रिव्हिजन तुम्ही शेवटी करायला बघतात. मग होतं काय, मागच्या सगळ्या कन्सेप्ट डोक्यातून चालल्या जातात, अगोदरचं वाचलेलं लेक्चरमध्ये बघितलेलं चाललं जातं. म्हणजे आपला दिमाग काय म्हणतो, आता वाचलं लगेच रिव्हिजन कर, लगेच प्रॅक्टिस कर, मग जास्त वेळेसाठी ते काय राहत असतं, लक्षात राहत असतं. ठीक आहे, मग बघा आता तुम्हाला या 180 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर सुरुवातीला 4 महिने सिलेबससाठी द्यायचा आहे. मग एखाद्या बॅच मधून तुम्ही सिलेबस कव्हर करून घ्या, सगळे लेक्चर, गणिताचे सगळे लेक्चर करा, बुद्धिमत्ताचे सगळे लेक्चर करा. एका दिवसामध्ये 4 लेक्चर जास्तीत जास्त करायचे. 4 लेक्चर म्हणजे 4 तास तुम्हाला कशासाठी द्यायचे, अभ्यासासाठी, लेक्चरसाठी, आणि 4 तास किंवा 3 तास तुम्हाला वेगळ्या प्रॅक्टिससाठी, वाचनासाठी, रिव्हिजनसाठी द्यायचे. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या आता? ठीक आहे, मग तुम्ही 3-4 महिन्यामध्ये सिलेबस कंप्लीट केला तर 1-2 महिने शेवटीला मॉक टेस्टसाठी, प्रॅक्टिससाठी देऊ असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा 5 स्टेप सांगणार तुम्हाला महत्वाच्या, त्या फॉलो करायच्या. सगळ्यात पहिले तुम्हाला एक बॅच लावायची. तुम्हाला बॅच लावायचीच असं माझं म्हणणं नाही. मी एवढ्या UPSC NDAच्या परीक्षेसाठी कोणतीही बॅच लावलेली नव्हती. माझ्याकडं 2000चा सेकंड हँड मोबाईल होता, त्या मोबाईलवरतीच मी युट्यूबला लेक्चर बघितले, परीक्षा पास केली. पण माझी कहाणी वेगळी, तुमची कहाणी वेगळी. मी सांगताना काय सांगितलं, पहिलीपासून मी हुशार होतो, अभ्यासामध्ये खूप हुशार होतो, म्हणून मला सगळ्या गोष्टी लगेच कॅप्चर होत गेल्या. पहिल्या अटेम्प्टमध्ये पेपर सुद्धा क्लिअर झाला. ठीक आहे, पण बऱ्यापैकी तुमचे कॅटेगरी वेगवेगळे असणार, सगळ्यांचं नियोजन सारखं नसणार आहे. मग एखादा विशार विद्यार्थी आहे, त्याला बऱ्यापैकी कन्सेप्ट ऑलरेडी माहिती असेल, मग तो प्रॅक्टिसकडे जास्त ध्यान देणार, रिव्हिजनकडे जास्त ध्यान देणार. काही की असे की त्यांना 10वीला 35%, 40%, पण पोलीस भरती करायची आहे, सिलेक्शन मिळवायचंय, 100% मिळू शकतो. मग त्यांना काय करावं लागेल, सुरुवातीपासून बे असं चालू करावं लागत असतं. म्हणजे तुम्ही काय करतात, एखाद्यानं असं नियोजन केलं म्हणजे मी पण तसंच करणार, काढून टाका डोक्यामधून. तुमचं नियोजन वेगळं, तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे, म्हणून तुमचं नियोजन सुद्धा वेगळं असलं पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येकाचं नियोजन करायचं. पण या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले तुम्ही बॅच करा, कोणाचीही करा. आपल्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये स्वप्न काकी बॅच सुरू आहे, सगळी टीम दिसतीये, दर्जेदार आहे. डेमो लेक्चर बघा, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूबला बघा, आवडलं तर 100% तुम्ही बॅच घेऊ शकता. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आता बघा 5 स्टेप्स कोणते आहे, तर सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप असणार आहे बघा, PYQ. आता बरेच जण तुम्हाला काय सांगतात की PYQ शेवटीला सोडवा, नंतर PYQ चा अभ्यास करा. ठीक आहे, ठीक आहे, पण मी काय सांगणार तुम्हाला, PYQ सुरुवातीला घ्यायचे. कारण हे PYQ काय करणार आहे, जसा कर्णाला श्रीकृष्ण देवानं रस्ता दाखवला होता, तसं हे PYQ आपल्यासाठी काय असणार आहे, श्रीकृष्ण असणार आहे. ही आपल्याला रस्ता दाखवणार आहे. कोणता रस्ता दाखवणार, पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन कसं मिळवायचं, कोणत्या रस्त्यानं जायचं ते सिलेक्शन मिळवण्यासाठी, हा रस्ता दाखवण्याचं काम आपल्याला कोण करणार आहे, PYQ. PYQ म्हणजे झालेले प्रश्न. मग झालेले प्रश्न सुरुवातीला का बरं घ्यायचे, कारण मला नेमकं वाचायचं काय आहे, मला वाचायचं काय, अभ्यास कशाचा करायचा हे कळालं पाहिजे. कोणते घटक परीक्षेला विचारले जातात, लेवल काय असते परीक्षेची, सगळ्यात महत्वाचं. तर या गोष्टी लक्षात याव्या म्हणून सुरुवातीला PYQ बघा. झालेल्या प्रश्नामधून मी काय करणार, समजा गणित हा विषय, गणित या विषयावरती लसावी आणि मसावी हा टॉपिक विचारला जातो. प्रत्येकच क्वेश्चन पेपरमध्ये एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतो. मग लसावी मसावी मध्ये सुद्धा कोणते सब टॉपिक आहे, लसावी काढा विचारतात, मसावी काढा विचारतात, बरोबर आहे. त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी विचारतात, अपूर्णांकाचा मसावी विचारतात, दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी कधीतरी विचारत असतात. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी, या कन्सेप्ट वरती प्रश्न असतो. शाब्दिक स्वरूपाचे प्रश्न जास्त विचारले जातात यावरती. म्हणजे एवढं तुम्हाला लसावी मसावी लिहायचं आणि त्याचे सब घटक सुद्धा लिहायचे. असे गणिताच्या प्रत्येक टॉपिकचं करायचं, बुद्धिमत्ताच्या सुद्धा प्रत्येक टॉपिकचं करायचं. समजा घड्याळ हा टॉपिक आहे, घड्याळ या टॉपिक मध्ये बेसिक प्रश्न असतात. घड्याळात वेळ किती झाली, हा काटा दोघांच्या मध्ये, तो काटा 6 वर तर किती वाजले, ती बेसिक माहिती. त्यानंतर घड्याळातील कोण किती अंशाचा आहे, घड्याळाची आरशातील वेळ विचारली जात असते. मग हे घटक तुम्हाला लिहून घ्यायचे तुमच्या वहीमध्ये, 4-5 पानावरती लिहून काढा, सिलेबस तयार करा.
कोणी सांगतं सिलेबसच्या बाहेर प्रश्न येत नाही म्हणून सिलेबस तयार करा. मागच्या 3 ते 4 वर्षामधले प्रश्न तुम्ही चाळा. मग मागच्या 3 ते 4 प्रश्न कुठे भेटतील तुम्हाला? पोलीस भरती ग्रंथ आहे बघा, गणित बुद्धिमत्तासाठी भाग 2. यामध्ये मागच्या 4 ते 5 वर्षामधले सगळे तुम्हाला काय दिलेले? प्रश्न दिलेले, घटकनुसार विश्लेषण करून दिलेले. म्हणजे संख्या टॉपिकवरती कोणकोणत्या घटकावर, कन्सेप्टवर प्रश्न आले सगळं तुम्हाला कळणार आहे. कैकी टॉपिकचे भूमितीचे 400 पेक्षा जास्त प्रश्न आहे याच्यामध्ये. तुमची प्रॅक्टिस होणार, विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे, ट्रिक्स सुद्धा दिलेलं आहे की कोणत्या ट्रिक्स यूज करायच्या, याच्यामध्ये काय यूज करायच्या सगळं दिलेलं आहे. सोप्या पद्धतीनं उत्तर कसं काढायचं, पर्यायावरून उत्तर कसं काढू शकतो ते पण तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहे. गणित बुद्धिमत्ताची 50 पैकी 50 गुणाची तयारी याच्यातून होईल. आणि जीके आणि मराठीसाठी भाग 1 तुम्ही घेऊ शकतात. भाग 1 सुद्धा मार्केटमध्ये 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल बघा. आणि हा जो काही आपला पोलीस भरती ग्रंथ भाग 2 आहे तो ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे, जवळच्या दुकानात जाऊन बघा, चाळून बघा, आवडलं तर तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे, आता बघा गणित बुद्धिमत्ताचे मी सगळे टॉपिक काढले, सब टॉपिक काढले, मराठीचे सुद्धा काढायचे. म्हणजे मराठीला बघायचं प्रश्न किती येतात. आता पॅटर्न जवळपास असाच आहे, 25-25-25चा पॅटर्न, 25 जीके, 25 मराठी, 25 गणित, 25 बुद्धिमत्ता. सगळ्या विषयाचे 25-25-25-25 प्रश्न विचारणं चालू आहे. अगोदर थोडेसे जास्त जीकेचे विचारायचे, पण लेटेस्ट भरतीनुसार हाच पॅटर्न आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, असे सब टॉपिक सुद्धा काढायचे. मग मराठी विषयाचे असेल, जीके विषयाचे असेल, आणि तुम्ही जिथं अभ्यासाला बसणार आहे ना तिथं त्याला चिपकून द्यायचं. गणिताचं इकडे चिपका, त्याच्यासोबत बुद्धिमत्ता, इकडून जीके, मराठी. म्हणजे तुम्ही एखाद्या पुस्तकातला घटक वाचतात तेव्हा तिकडं बघायचं की हा घटक तिकडं आहे का सिलेबसमध्ये. म्हणजे जे परीक्षेला येत नाही ते जर तुम्ही वाचत बसले तर मग तुमचा वेळ जाणार आहे. म्हणून म्हणतोय की मागच्या झालेल्या प्रश्नांवरून तुम्हाला अभ्यास कसाचा करायचा हे कळणार आहे. प्रश्न सोडवा लगेच सांगत नाही, पण एकदा बघा की प्रश्न कशावर येतो, सिलेबस तयार करा. पांढरा घोडा प्रश्न संच आहे, त्यामधून सुद्धा सिलेबस तुमचा तयार होऊ शकतो बघा. ठीक आहे, ही झाली तुमची पहिली स्टेप, PYQ. मग तुम्ही अधूनमधून PYQ सोडवू शकता किंवा तुम्हाला प्रत्येकच दिवशी PYQ लागणार आहे. PYQची जोड तुम्हाला अभ्यासाला द्यायची आहे. आता बघा दुसरी स्टेप काय असणार आहे माहिती का तुमची? पहिली स्टेप काय झाली तुमची, समजा संपूर्ण PYQ बघणं. दुसऱ्या स्टेपमध्ये मी सांगितलं PYQ वरून अभ्यासक्रम तयार करणं, घटक तयार करणं, कोणकोणत्या कन्सेप्टवर प्रश्न विचारले जात असतात त्या कन्सेप्ट तयार करणं, हे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला करायचे. मग हे तयार केल्यानंतर तुम्ही जिथं अभ्यासाला बसतात तिथं चिटकवलं. तिसऱ्या स्टेपमध्ये बेसिक पक्क करायचं, ज्याला आपण पाया म्हणत असतो. कारण पाया पक्का नसला, जर आपल्याला लहानपणी आपल्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिले नसते लहानपणी, तर आता आपण चांगलं वागलो असतो का? नाही. याला पंखा म्हणतात हेच कळालं नसतं तर काय झालं असतं बाबा, आपण त्याला दुसरंच काहीतरी म्हणलं असतं. म्हणून तसंच तुम्हाला पाया, बेस पक्का करायचा. गणिताचा पाया पक्का करा, बुद्धिमत्ताचा पाया पक्का करा. गणितामध्ये वर्ग, घन, पाढे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, दशांश, अपूर्णांक या सगळ्या कन्सेप्ट आणि त्यातला 6वी वर्गमूळ, घनमूळ, वर्ग, घन तोंडपाठ झालं पाहिजे, एवढं चांगलं झालं पाहिजे. कारण गणित बुद्धिमत्तामध्ये स्पीड मॅटर करत असती. आताच्या परीक्षेमध्ये मुलांना वेळ पुरला नाही 100 गुणांची प्रश्नपत्रिका 90 मिनिटामध्ये सोडवण्यासाठी. आणि बऱ्याच मुलांकडून तुम्ही काय ऐकलं असेल की मला पेपर येत होता, प्रश्न येत होते, पण वेळच पुरला नाही यार. खास करून गणित बुद्धिमत्तामध्ये वेळ पुरत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, बेसिक एकदम तगडं करून टाकायचंय. 5 दिवस जाऊ द्या, सुरुवातीचे 10 दिवस जाऊ द्या, पण बेसिक कसं करा, एकदम पक्क करा. म्हणजे तुम्हाला रात्री जरी विचारलं 15×8 120 होतात, असं लगेच लक्षामध्ये आलं पाहिजे बघा. अशा पद्धतीनं 25×6 150 होतात, 25×8 200 होतात, जे विचारलं ते 23×5 115 होतात, सगळं आलं पाहिजे. 21×6 126 होतात, असं आलं पाहिजे तुम्हाला. रात्रीच्या 12-2ला विचारलं झोपेतून कसं बी तरी. एवढे चांगले करायचे. कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायची, सोप्या ट्रिक शिकून घ्यायच्या. आपल्या बॅचमध्ये मी बेसिकचे जे मूलभूत आहे ना, मूलभूतचेच लेक्चर घेतलेले 6-7, त्याच्यामध्ये ट्रिक सांगितलेला आहे, सोप्या पद्धती सांगितलेल्या आहे, त्या सुद्धा तुम्ही बघू शकतात. ओके बघा, हे झालं बेसिक आपलं. त्यानंतर बेसिक पक्क प्रत्येकाचं करायचं. मग जीके मध्ये तुम्हाला वारंवार जे स्टॅटिकचे प्रश्न येतात, म्हणजे जगातील सर्वात लांब नदी कोणती, भारतातील पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं, महाराष्ट्रातील कोणतं, असे जे प्रश्न आहे ते सुरुवातीला कव्हर करून घ्या, वाचून घ्या फक्त. ठीक आहे, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि जे आलेले प्रश्न आहे ते सुरुवातीला वाचा, त्याचं स्पष्टीकरण चांगलं बघा, आलेले प्रश्न. आणि तुम्हाला बघा बेसिक पक्क केलं, नंतर 3ऱ्या-4थ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचंय माहिती का, प्रकरणाकडे जायचंय. म्हणजे प्रकरणाचा अभ्यास करायला घ्यायचा आहे, घटकाचा अभ्यास करायला घ्यायचा आहे. आणि प्रकरणाचा अभ्यास करत असताना समजा तुम्ही काय करणार, इकडं लेक्चर करताय बघा,
एखाद्या सरचं लेक्चर करताय किंवा लेक्चरपेक्षा तुम्ही पुस्तकातून हा घटक वाचताय, सोडवताय, तर तुमच्याकडे याला जोड कशाची पाहिजे? PYQची. म्हणजे इकडं तुमचं लेक्चर चालू आहे, इकडं तुमची वही असणार आहे, इथं PYQचं बुक असलं पाहिजे अभ्यास करत असताना. आलं का लक्षामध्ये? मग तुम्हाला काय करायचंय, समजा आता लेक्चर केलं तर या लेक्चरमध्ये ज्या ज्या कन्सेप्ट तुम्ही शिकले, लेक्चर झाल्यानंतर 5 मिनिटामध्ये रिवाइज करून घ्यायचं किंवा आपलं असं बडबडत राहायचं आणि लगेचच त्याच दिवशी या टॉपिकवर जो तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवलेला आहे त्या टॉपिकवरचे PYQ सोडवायचे. म्हणजे मागचे झालेले प्रश्न सोडवायचे किंवा सराव प्रश्न सोडवायचे. हे कुठं मिळतील? आधीच सांगितलं, पोलीस भरती ग्रंथ घटकनुसार दिले. समजा मी नफा तोटा टॉपिक शिकवला तर या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला घटकनुसार प्रश्न संचामध्ये मिळणार आहे सगळे, ते तुम्हाला सोडवू शकतात. म्हणजे यानं काय होईल, तुम्हाला किती ती कन्सेप्ट समजली, तुम्हाला नेमकं काय येतंय, कुठं मार्क जात आहे, काय कळत नाही, या गोष्टी तुमच्या त्याच्यातून क्लिअर होणार आहे. तसं मराठीचं करा, जीकेचं करा, बुद्धिमत्ताचं करा, गणिताचं करा, प्रत्येक विषयाचं करा. ठीक आहे. आता एवढं झालं, समजा हे लेक्चर करून पुस्तक वाचून PYQ सोडवणं किंवा सराव प्रश्न सोडवणं. त्यानंतर बघा 7 दिवसाचं नियोजन माझं फिक्स पाहिजे, एका दिवसाचं. पण एका दिवसामध्ये मी काय करणार, 3 ते 4 तास लेक्चर्स करणार आणि 2 ते 3 तास हे पुस्तकामधून कव्हर करून प्रश्न सोडवणार. डेलीचे तुम्हाला 1 तास हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा 2 तास प्रश्न सोडवण्यासाठी द्यायचे. गणिताचे रोजचे तुम्ही 30 ते 35 प्रश्न सोडवले पाहिजे किंवा 40, बुद्धिमत्ताचे 40, मराठीची 20, जीकेची 20, असे तुम्हाला काय करायचे, 120 प्रश्न सोडवायचे. डेलीचे 100 तरी सोडवायचे म्हणजे सोडवायचे. जेवढे जास्त प्रश्न सोडवणार तेवढा फायदा होणार आहे तुम्हाला, खूप जास्त फायदा होणार आणि आतापासून सवय लावणार. आणि या 7 दिवसाचं एका दिवसाचं नियोजन सांगतो आधी. एका दिवसामध्ये सांगितलं की 3-4 तास तुम्ही लेक्चर करा, त्याच्यानंतर 2-3 तास प्रॅक्टिस आणि प्रश्न सोडवल्याला द्यायचे आणि शेवटचा रात्री झोपताना म्हणा किंवा का म्हणा 1 तास रिव्हिजनसाठी द्यायचे दिवसभराच्या. म्हणजे दिवसभरामध्ये मी काय अभ्यास केला काय नाही, आणि आपली चुकीतच होत असते की आपण रिव्हिजन करत नाही, टाळाटाळ करतो, म्हणून कन्सेप्ट विसरून जात असतात आपल्या आणि पोलीस भरतीला वेळ लागत असतो सिलेक्शनसाठी तुमच्या. ठीक आहे, ठीक आहे. मग बघा 1 तास रिव्हिजनसाठी 7 दिवसाचं रिव्हिजन. या 7 दिवसामध्ये रविवारची तुम्ही सुट्टी घेऊ शकतात, आराम करू शकतात, एन्जॉय करू शकतात, मित्रासंग मैत्रिणीसंग फिरायला जाऊ शकतात. उरलेल्या 6 दिवसामध्ये 5 दिवसाचं नियोजन याच्याप्रमाणे चालणार तुमचं, एका दिवसाप्रमाणे. रोज जे तुम्ही करताय, लेक्चर बघताय, घटक त्याचे PYQ सोडवताय अशा पद्धतीनं. पण हे जे काही उरलेले 5 दिवसामधला 1 दिवस आहे, 5 दिवस हे चालणार. 1 दिवस फक्त रिव्हिजनसाठी द्यायचा आणि प्रॅक्टिससाठी करू शकतात याच्यामध्ये अजून. म्हणजे आठवडाभरामध्ये तुम्ही जेवढं शिकले, जीके असेल, बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, मराठी, त्याच्या तुम्ही नोट्स बनवून ठेवा किंवा आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये होमवर्क नोट्स मिळत आहे, त्या नोट्स घ्या, त्याचं रिव्हिजन करा. आठवडाभरामध्ये काय शिकले ते रिवाइज करायचंय तुम्हाला, टाळाटाळ करायची नाही या गोष्टीला, तेच महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं तुमचा सगळा प्लॅन असणार आहे. बघा प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय माहिती का, सगळा समजा तुमचा सिलेबस कव्हर झाला अशा पद्धतीनं तर तुम्ही काय करणार आहे, 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणार आहे. एकदा संपूर्ण सिलेबस कव्हर झाला तर दिवसाला तुम्हाला 3-3 सोडवायचे आहे. हेच काम करायचंय. मग दिवसाला 3 प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहे. किती? 3 सोडवायच्या आहे दिवसाला. 3 सांगतोय 100 गुणांच्या, आणि टाइम लावून सोडवायच्या आहे. म्हणजे 90 मिनिटामध्ये 1 प्रश्नपत्रिका संपली पाहिजे अशा पद्धतीनं. 1 पण मिनिटं तिकडं नाही, 1 पण मिनिटं इकडं नाही. आणि अजून महत्वाची गोष्ट सांगतोय की OMR शीटवरच सोडवायचं, जेणेकरून आतापासून सवय लागेल की गोल 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 कसं करायचं म्हणून. आणि शेवटीला अनालिसिस करायचं की इकडे एक तक्ता बनवायचा, चुकलेले प्रश्न किती, बरोबर आलेले किती, कशामुळं चुकले, मला माझ्या मैत्रिणीचा चेहरा डोक्यामध्ये आठवला का पेपर सोडवताना म्हणून चुकलं का बाबा, का सिली मिस्टेक झाली, ते लिहून काढायचं. कोणते घटक चुकतात, कोणते घटक अवघड जातात, हेच अनालिसिस करत राहायचंय तुम्हाला. हे असं जर तुम्ही करत राहिले तर तुम्हाला 100% लवकरात लवकर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन मिळवणं सोपं होणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. अरे यार सोपं जातंय, जमतंय, मला प्रश्न सोडवता येत आहे. ठीक आहे, या कन्सेप्ट शिकल्या त्या सगळ्या लक्षात राहत आहे. आलं लक्षामध्ये? एवढं सगळं करा आणि 100 गुणांची प्रश्नपत्रिका सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर रोजच्या 3-3 सोडवा. आणि आता सुरुवातीला आठवड्यामधून 1 सोडवा, आठवड्यामधून फक्त 1 का देऊन 1 किंवा 2, ते आपण कहून की तुम्हाला कळालं पाहिजे परीक्षेला प्रश्न कसे विचारले जात असतात, कशा पद्धतीचे असतात, काय काय नाही, याच्यामुळं लेवल कळाली पाहिजे फक्त आणि घटक कळाले पाहिजे म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षामध्ये? अजून काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला
फॉलो सुद्धा करून ठेवा. ज्यांना तयारी करायची आहे बेसिक टू ॲडव्हान्स त्यांच्यासाठी महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर आपली बॅच सुरू आहे स्वप्न काकी. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बेसिक टू ॲडव्हान्स कव्हर केलेला आहे. सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती एकदम अनुभवी टीम असणार आहे. डेमो लेक्चर तुम्ही बघा. आता सुद्धा ॲपमध्ये चांगल्या पद्धतीनं शिकवणं चालू आहे. ज्यांनी कोणा तुमच्या मित्रांना बॅच घेतली असेल त्यांना विचारा की तयारी चांगल्या पद्धतीनं परीक्षाभिमुख होतीये का. येणाऱ्या परीक्षेमध्ये स्वप्न खाकी बॅच ही तुमच्या सिलेक्शनसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे बघा. आलं लक्षामध्ये. अजून काही अडचण असली तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकतात. जय हिंद.